नमस्कार. शेत जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क माफ. बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाहीये, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मंत्रिमंडळाच्या 25 मे 2025च्या निर्णयानुसार सहधारक किंवा कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांनी शेत जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 23 जून 2025 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये कलम 85 अंतर्गत वाटणीपत्राचा जो अधिकार आहे तो तहसीलदार साहेबांकडे आहे आणि तहसीलदार साहेबांकडे आपण जेव्हा वाटणीपत्र सादर करतो आणि त्यांचा आदेश झाल्यानंतर जेव्हा नोंदणीस आपण पाठवतो त्याचा जो काय आधी शुल्क लागत होता तो आता पूर्ण शासनाने माफ केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता काय झालंय, काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे कलम 85 अंतर्गत वाटणी न करता आपसात संमतीने ते वाटणीपत्र केलेले आहे. तेही आता तुम्ही डायरेक्ट नोंदणी केल्यास त्याचाही शुल्क आता शासनाने माफ केलेला आहे. परंतु ह्या जमिनी ह्या वडिलोपार्जित पाहिजे किंवा कुटुंबातील वाटणी पाहिजे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक नक्की करा, महत्त्वाचा वाटल्यास शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.